मोदींच्या पुण्यातल्या सभेचा पावसामुळे खेळखंडोबा झालेला आहे। मोदींच्या सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी पाहायला मिळतंय। एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं तळ झालेलं आहे। पाऊस आला धावून आणि सभास्थळ गेलं वाहून, अशीच काहीशी परिस्थिती आहे। एसपी मैदानावर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य आहे। इथे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती। मोदींच्या पुण्यातल्या सभास्थळी आता पावसाचा खेळखंडोबा आहे। मोदींच्या सभास्थळी पावसाचा पाणीच पाणी परिस्थिती आहे। एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। पाऊस आला धावून आणि सभास्थळ गेलं वाहून, अशीच परिस्थिती ही पुण्यात या सभास्थळी दिसतीये। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय सध्या परिस्थिती आहे पुण्यात आणि विशेषतः या सभास्थळी? खरं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे त्या सभेस्थळी सध्या मोठ्या स्वरूपात पाऊस झाल्यामुळे चिखल झालेला आहे आणि खरं तर त्या ठिकाणी सभा होणार का नाही असा जो सवाल उपस्थित केला जात आहे। कारण त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी येणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहेत पाऊस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या पावसाचं या कारणामुळेच त्या ठिकाणची सभा जी आहे ती होणार का नाही हा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केला जात आहे। कारण ज्या मैदानावरती ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे ते पुण्यातील एसपी कॉलेजचं मैदान आहे आणि या एसपी कॉलेजच्या मैदानावरती माती मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। नरेंद्र मोदी यांची सभा उद्या म्हणजेच बरोबर 24 तास अजून आहेत त्या सभेसाठी, परंतु या कालावधीमध्ये त्या ठिकाणची जी परिस्थिती ती कशी असणार आहे कारण उद्या सुद्धा पुण्यामध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सभा होणार त्यासाठी कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ह्याची सुद्धा तयारी एकीकडे सध्या सुरू आहे। परंतु सध्या आपण जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी जे नागरिक आहेत जे कार्यकर्ते त्या सभेसाठी येणार आहेत त्यांची मोठी अडचण असणार आहे। कारण त्या ठिकाणी सध्या जी आहे ती सभेच्या सगळ्या ठिकाणी जे आहे ते चिखल झालेला आहे। लागवी निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। ही दृश्य आपण पाहतोय 24 तास बरोबर उरलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एसपी मैदानावरच्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरच्या या सभेकरता, पण त्यापूर्वी मात्र या ठिकाणी सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। पावसानं अक्षरशः खेळखंडोबा केलेला आहे या सभास्थळाचा। मोदींच्या सभास्थळी जिथं नजर जावी तिथं मात्र चिखल पाहायला मिळतोय। त्यामुळे पाऊस आला धावून आणि सभास्थळ गेलं वाहून, अशीच काहीशी परिस्थिती या सभास्थळाची पाहायला मिळते। या सगळ्या सभास्थळी आता उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पोहोचणार आहेत। या सभास्थळाची पाहणी केली जाईल, त्यानंतर मात्र काही वेगळा पर्याय निवडला जातो का की याच ठिकाणी सभा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण उद्या सुद्धा पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रामचंद्र साबळे हवामान तज्ज्ञ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। उद्या सुद्धा या ठिकाणी पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुद्धा पुण्यात होणार आहे। कसे असतील पुढचे 24 तास पुण्याच्या दृष्टीने? आता जोराचे पाऊस सुरू आहेत आणि या उद्यापर्यंत नाही पण परवापर्यंत पाऊस राहणार आहे। उद्याचा पाऊस जास्तच होणार आहे, साधारणपणे 65 मिलीमीटर पर्यंत अंदाज आहे उद्याचा पुण्याचा। आजही पाऊस रात्री पण राहणार आहे। पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय की पुण्यातले रस्ते देखील काही वेळेला पाण्याने भरून वाहत आहेत। अशी परिस्थिती 1-2 दिवसापूर्वी झाली आणि पुन्हा ही परिस्थिती पुन्हा येते का काय अशी शंका आहे। एकूणच पावसाचं प्रमाण वाढण्याचं कारण मुख्य असं आहे की महाराष्ट्रावरचे हवेचे दाब 1004 हेक्टोपास्कल इतके कमी झालेले आहेत आणि त्यामुळं पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतंय। कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। कोकणातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचे चिन्ह आहेत। पुण्याला तर पाऊस जोरात होणारच आहे आज आणि उद्या।
निश्चित. साबळेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. केवळ 24 तासच नाही तर पुढचे 48 तास पुण्याकरता फार महत्त्वाचे आहेत. पुण्यात पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात असतील. कसा असेल हा दौरा समजून घेऊया आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा कसा आहे तर संध्याकाळी 5:35 पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे विमानतळावर आगमन होईल. संध्याकाळी 5:55 डिस्ट्रिक्ट मेट्रो स्टेशनवर मोदी पोहोचतील. संध्याकाळी 6:01 मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जाईल मोदींकडून. संध्याकाळी 6:20 डिस्ट्रिक्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो असा पंतप्रधान प्रवास करतील आणि त्यानंतर 6:50 एसपी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.